मराठी साहित्य वाचनात वेचलेले काही क्षण. रिटायर्ड माणूस, स्वर्गीय पु ल देशपांडे यांचे. जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस. रिटायर्ड माणसांनो, भावांनो, सहकार्यांनो, जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस होय बरं का. पुलच्या भाषेत सांगायचं म्हणजे पुण्याच्या दुकानदाराच्या नजरेतून सगळ्यात दुर्लक्षित प्राणी म्हणजे गिऱ्हाईक. अगदी त्याचप्रमाणे समजा. गरीब बिचारा, भांबावलेला, बावरलेला, काहीसा आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो. कोणी एकेकाळी त्या माणसाचे पण सुगीचे दिवस असतात. त्याचा रुबाब वाखाणण्याजोगा असतो. सर्व गोष्टी हातात मिळत असतात. घरी व कार्यालयात देखील टेबलावरून फायली फिरत असतात. मोठ्या मोठ्या करारावर सह्या होत असतात. नुसती बेल वाजवली तरी 3-3 शिपाई धावत येत असतात. एक चहा घेऊन येतो, एक बिस्किट घेऊन, तर एक बडीशेप घेऊन. आहा, त्या शिपायांच्या चेहऱ्यावर भाव असतो तो हा की साहेब हे फक्त आपल्यासाठीच. आणि आता टेबलावर मिरच्यांची देठं काढली जातात, भेंडी पुसली जाते, लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात. अरे रे रे, किती हा विरोधाभास. रिटायर्ड माणसाला कुठेही डोकं चालवायला वा मध्ये घालायला बंदी असते. कधी कधी मला तर वाटतं की रिटायर्ड माणूस त्याचं डोकं फक्त उशीवर टेकवायलाच वापरत असावा. सध्या बिचारा कोणी दुःखी माणूस त्याला घरी भेटायला आलंच तर हिंदी चित्रपटात यात्रेत हरवलेला भाऊ भेटल्यावर नायकाला जो आनंद होतो अगदी तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आनंद रिटायर्ड माणसाला होतो. पण त्यांचं बोलणं किचनची शिशी टिपत असते हे त्याचे ध्यानी नसतं. आपल्या सुगीच्या दिवसात हा माणूस कट्ट्यावर मित्रासमवेत हास्यविनोद करत असतो. मधून नेत्रव्यायामही सुरूच असतो. तोच बिचारा आता मंदिराच्या कट्ट्यावर वा वाचनालयाच्या ओट्यावर विसावलेला असतो. ज्या चौपाटीवर सणसणीत भेळ, रगडा, बर्फाचा गोळा खाताना नजर भिरभिरत ठेवलेली असते, गार वारा अंगावर घेत रिटायर्ड लाईफ नंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली असतात, तिथे चटई टाकून योगा करायची वेळ आलेली असते. दिवसभरात टोमणे ऐकावे लागतात. ते शेजारचे बघा या वयातही किती फिट व धीट आहेत, नाहीतर तुम्ही बघा भित्रे काळवीट वगैरे वगैरे. अरे काय हे आता. एक नवीन मुद्दा मला कळलाय, तो तुम्हाला सांगतो. या रिटायर्ड माणसाचा उल्लेख पुराणात म्हणजे महाभारतात सुद्धा आला आहे. चक्रावलात ना? मग ऐका. समोर सागराप्रमाणे पसरलेल्या विशाल सैन्याचा समूह, त्यातले स्नेही आप्तेष्ट पाहून अर्जुन सुद्धा युद्ध करायला नकार देतो. तेव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना असा रिटायर्ड माणसासारखा हताश व निराश होऊ नकोस. उठ व लढायला सज्ज हो. पुढं कालांतराने रिटायर हा शब्द गीतेतून वगळण्यात आला. का तर भविष्यात रिटायर्ड लोकांना भावना दुखू नयेत हाच उद्देश. बघा लोक हो, त्या काळात पण त्यांच्या भावनांची कदर केली जात होती आणि आता सुकलेल्या पाल्यापाचोळ्याप्रमाणे त्या पायदळी तुडवल्या जातात. अरे रे. सरते शेवटी भगवंतांना रिटायर्ड लोकांना हताश न होण्याचा मार्ग सुचवला. भगवान म्हणतात, अरे वत्सा, रिटायर्ड माणसा, हताश व निराश होऊ नकोस. मी तुला फंड व पेन्शन या 2 गुळाच्या वेली देत आहे. पावेतो त्या तुझ्याकडे आहेत. तोवर तुला मरण नाही. मरण नाही म्हणजे खरं मरण नाही. रोजच्या जीवनात तू ज्या यातना व अपमान भोगशील त्या यातना तुझ्याकडे असलेल्या त्या 2 शस्त्रांनी सुसह्य होतील. फंड व पेन्शन. जो पावेतो तुझ्याकडे आहे तोपर्यंत सारं तुझं असतील. उठ वत्सा, उठ आणि भविष्याच्या संग्रामास तयार हो. उठ. खाडकन जाग आली. भानावर आलो आणि की माझे ती 2 शस्त्र जागेवर आहेत की नाही हे बघण्यासाठी अंथरुणातून बाहेर आलो. माझ्या सर्व सेवानिवृत्त रिटायर झालेल्या आणि होऊ घातलेल्या मित्रांना हे समर्पित. धन्यवाद. लेख कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.